हात शिलाईसाठी ब्लाऊज तयार झालेला आहे. आता याची आपण फिटिंग कशी केली हे पाहणार आहोत. हे बघा, स्लीव्ज जोडलेले आहेत, त्याला ओव्हरलॉक देखील केलेला आहे. आता याला आपण कमरेकडे जोडून घेणार आहोत, म्हणजे शिलाई देऊन घेणार आहोत आणि नंतर याला फिटिंग शिलाई देणार आहोत. पहिली शिलाई अशी देऊन घ्यायची, त्यामुळे आपल्याला फिटिंग शिलाई कुठे द्यायची हे कळतं. व्यवस्थित हा भाग जोडून घ्यायचा. हे बघा, काखेकडे एक्स्ट्रा मार्जिन दिसतं आहे, म्हणजे वेडंवाकडं कापड दिसत आहे, ते मी तसंच ठेवलं आणि ते सगळ्यात शेवट मी कट करणार आहे. आणि जर आपल्याला इथे ओव्हरलॉक करायचं नसेल तर कवर शिलाई देताना सरळ भागाने आपण शिलाई द्यायला सुरुवात करतो, पण मी इथे ओव्हरलॉक करणार आहे, त्याच्यामुळे इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून मी शिलाई द्यायला सुरुवात केली. काखेकडे एक्स्ट्रा भाग होता, त्याच्यामुळे सरळ अशी शिलाई दिल्यावर तो भाग दिसतो. आता दोन्ही साईडच्या शिलाई देऊन झाल्यात. एक्स्ट्रा कापड मी कापलेलं नाही आहे. सगळ्यात आधी आपण कंबर मोजून घेणार आहोत. इथे 32 इंच एवढी कंबर पाहिजे आहे आणि वर एक्स्ट्रा 4 इंच मार्जिन आहे याला, म्हणजे प्रत्येक दोन्हीकडे कमरेकडे 1-1 इंच एवढं मार्जिन आपल्याला टाकून घ्यायचं आहे. 1 इंचावर मार्किंग केलं. ज्या साईडने आपण शिलाई देणार आहोत त्या साईडने आपल्याला मार्क करायचं आहे. हे बघा, आता इथे अप्पर चेस्टला मार्किंग करायचं आहे. आता हा जिथून आपण हुक लावतो तिथून माप घेतलेलं आहे. लूप पट्टी आहे ही, ते सोडून मी 9.5 इंचावर मार्किंग केलं. हाताला 6 इंच मार्जिन ठेवलं आहे. आता हे सरळ जोडायचं आहे. सरळ गळ्यातली टेप काढायची आणि इथे सरळ रेषा आखून घ्यायची. दुसऱ्या साईडला आपण हाताकडून शिलाई देणार नाही आहोत, त्यामुळे कमरेकडे आपल्याला शिलाई द्यायची असते. आता त्याच्यामुळे झालं असं की जो पुढचा पार्ट आहे तो खाली गेला. आता हा बघा, तो ताणून घेऊन मी अंदाजे इथे माप टाकलं आहे, पण आपण दुसऱ्या साईडने देखील मोजून, म्हणजे फ्रंट साईडने मोजून मापं टाकू शकतो. पण अशा वेळी जेव्हा आपण मार्किंग करतो तेव्हा शिलाई देणं सोपं होतं. हे बघा, सरळ रेषा आखून घेतली. आता 4 शिलाया मी देऊन घेणार आहे, म्हणजे मगाशी 1 आणि आणखी 4 अशा एकूण 5 शिलाया मी इथे देऊन घेणार आहे. ही दुसरी, दोन्ही बाजूला शिलाई लॉक करून घ्यायची. पाव इंचाचं मार्जिन सोडून शिलाई करून घेतलेली आहे. ही तिसरी शिलाई. आता चौथी शिलाई बरोबर जे मार्किंग आहे त्या मार्किंगवर शिलाई करून घेत आहे. हे झाली एका बाजूची शिलाई. एक्स्ट्रा जे दोरे आहेत ते कापून घेतलेत. आता मगाशी जो काखेकडे वेडावाकडा ब्लाऊज दिसत होता तो सरळ कापून घ्यायचा आणि इथे मी ओव्हरलॉक करणार आहे. दुसऱ्या साईडने देखील आपण शिलाई देऊन घेऊयात. ही पहिली शिलाई, त्यानंतर दुसरी शिलाई. पाव इंच मार्जिन सोडून आपल्याला शिलाई द्यायची आहे. म्हणजे जर ग्राहकाला ब्लाऊज लूज करायचं असेल तर ती शिलाई सोडणं सोपं होतं. हे बघा, ही शिलाई देताना बॉबिन संपली. एक पूर्ण भरलेली बॉबिन पूर्ण ब्लाऊज शिवेपर्यंत पुरत नाही. शेवट
फिटिंग देताना हा प्रॉब्लेम येतो. जराशी बॉबिन भरून घेऊयात. आणि आता बॉबिन लावून घेते मी. सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम येत असेल. आता दोरा मशीनमध्ये घालून घेऊयात. आणि पुढची शिलाई देऊन घेऊयात. आता जिथे शिलाई संपली त्याच्या आधी 1 इंच शिलाई परत आपल्याला सुरू करायची आहे. त्याच्या आधी मी काय केलं, जो खालचा बॉबिनमधला दोरा आहे तो वर काढून घेतला, सुई अलगद खाली घेऊन. आणि जिथे शिलाई माझी संपली त्याच्या आधी 1 इंच इथे शिलाई परत लॉक केली मी आणि पुन्हा शिलाई द्यायला सुरुवात केली. शिलाई पूर्ण झाली तिसरी. एक्स्ट्रा दोरा कापून घेतला. आता सगळ्यात शेवटची शिलाई बरोबर रेषेवर द्यायची, लॉक करून घ्यायची. एक्स्ट्रा दोरे कापून टाकायचे आणि एक्स्ट्राचं मार्जिन देखील कापून टाकायचं. साधारण 1 ते 1.5 इंच मार्जिन ठेवायचं. आणि आता इथे मी ओव्हरलॉक करणार आहे. ओव्हरलॉक केलेला आहे हे बघा. आणि हा ब्लाऊज आपला हात शिलाईसाठी तयार झालेला आहे. दोन्ही काखेतले जॉईंट बघा स्लीव्सचे व्यवस्थित अगदी आलेले आहेत. परफेक्ट असं ब्लाऊज झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.